अमर है अमर है। अरे कोण म्हणतो देणार नाही, अरे कोण म्हणतो देणार नाही। विमानतळाला कुणाचे, विमानतळाला कुणाचे। नमस्कार, मी सागर राजे, प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो। लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं या मागणीसाठी रश्मिता पोपेटा ह्या आगरी कलाकार काल दिबा पाटील साहेबांची पुण्यतिथी होती, म्हणजे कालपासून त्या उपोषणाला, आमरण उपोषणाला या ठिकाणी बसलेल्या आहेत। अगोदर आपल्याला त्यांच्याशी हितगुज करून त्यांची ओळख या ठिकाणी माहीत करून घ्यायचे, त्यांची पार्श्वभूमी आपल्याला माहीत करून घ्यायची। स्वागत आहे आपलं प्रभात पर्व न्यूज मध्ये। नमस्कार। कालपासून आपण या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहात। मला तुमचा म्हणजे संपूर्ण ओळख देऊ शकाल का? नेमका तुमचं गाव कुठलं, नेमका काय करता तुम्ही वगैरे? मी राहते सोमटणे गावामध्ये। मी एक शेतकरी आहे आणि एक कलाकार आहे, आणि मी जो हा निर्णय घेतलेला आहे एक शेतकरी म्हणून घेतलेला आहे, भूमिपुत्र म्हणून घेतलेला आहे। शेतकरी बोलल्यानंतर जो माझ्या ताटात जो भात येतो ना, ते माझ्या बापा मुलं। शेतकऱ्यांसाठी 12.5% आरक्षण मिळालेलं आहे। ज्या गळ्यात चैनी घालून फिरतायत आणि जे गाड्या घेऊन फिरतायत, फॉर्च्युनर मर्सिडीज ज्या काय गाड्या घेऊन फिरतायत, 2-2 मजली माड्या बांधतायत, ते फक्त माझ्या बापा मुलं, म्हणजे आपल्या बापा मुलं, दिबा पाटील साहेबांमुलं। या विमानतळाला नाव माझ्या बापाचं लागावं याचं कारण आहे, जमीन आमच्या बापाची, नाव का तुमचा? तुम्ही आम्हाला आश्वासन का देताय? आम्हाला डायरेक्ट सांगा का बाबा नाही, आम्हाला नाही द्यायचंय नाव, आम्ही नाही, तुमच्याकडे जे काय प्रोसेस असेल ते आम्ही करू। एवढी तर प्रोसेस नाही लागत ना माणसाला, का माणूस तुम्हाला एका दिवसाला तुम्ही पैसे नोटी चेंज करू शकताय, एका दिवसाला तुमचा सगळा काय होऊ शकतंय, एका दिवसाला आमच्या बापाचं नाव काय ना लागू शकत। अरे आमच्या बापाची जमीन आहे, आज तो आमच्या शेतकऱ्यांसाठी, लाखो लोकांसाठी लढला। अरे ज्यावेळेला लढला ना, तेव्हा 100 लोक जखमी पडले, 5 लोक मृत्युमुखी पडले, आणि तो स्वतः जखमी झाला। कोणासाठी? आमच्यासाठी ना, आमच्या भूमिपुत्रांसाठी। आज मी एक स्त्री म्हणून ती जी बसलेली आहे ना, ती माझ्या बापा मुलं। ज्यावेळेला स्त्रीगुण हत्या जेव्हा आली, जेव्हा तो कायदा निघालेला, आणि आत्ताच्या सिच्युएशन मध्ये मी जी सांगते, आता जर एक मुलगी झाली आणि दुसरी मुलगी आहे असं समजल्यानंतर अबॉर्शन करतात। त्यावेळेला जवळजवळ 8 पोरी झाल्या, तरी अबॉर्शन नव्हता होत, जो काय आता अबॉर्शन होतंय आताच्या सिच्युएशन मध्ये। मी जी इथे बसले फक्त माझ्या बापा मुलं। बरं, मला एक गोष्ट विचारायची आहे, एक खरोखर स्त्री म्हणून तुम्ही या ठिकाणी बसता, घरातल्या लोकांना किंवा इतर तुमच्या सहकार्यांना तुम्ही विचारलं असेल, तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं का बाबा बसावं की न बसावं? कारण की आमरण उपोषण हा खूप मोठा निर्णय आहे, म्हणजे ज्यावेळी संपूर्ण समाज या ठिकाणी दिबा पाटलांच्या नावासाठी आंदोलन करतो, त्याच्यानंतर म्हणजे इथले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्व यंत्रणा सांगते की आम्ही नाव देणार आहोत। असं असलं तरी नाव दिलं गेलं नाही ही देखील वस्तुस्थिती, आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड संताप आहे। आणि असं असून देखील म्हणजे जेव्हा संपूर्ण सत्ताधारी देखील त्यांच्याच विरोधात आंदोलन करतात असं म्हणावं लागेल। म्हणजे काल तुम्ही पाहिलं असेल की इथल्या सत्ताधारी पक्षातील दोन्ही आमदार आणि त्यांचे सर्व जे सहकारी असतील, म्हणजे त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी खूप मोठ्या संख्येने होते। अशा वेळी त्यांनी देखील तिथे आंदोलन करतो, म्हणजे त्यांना देखील आंदोलन करावं लागतं, आणि आपण तर डायरेक्ट म्हणजे आमरण उपोषणाचाच निर्णय घेतोय, तो खूप मोठा निर्णय। म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही का तुमच्या घरच्यांची किंवा इतर सहकाऱ्यांची काय भूमिका होती याविषयी? मला कोणाचाही पाठिंबा नव्हता, मला सर्व माझे भूमिपुत्र आहे मला त्यावेळेला साथ दिली जेव्हा मी इथे बसलो। मला जेव्हा परमिशन पाहिजे होती तेव्हा मला खूप त्रास दिला। चिंचपाडा जेव्हा ग्रामपंचायत मध्ये गेले तेव्हा मी परमिशन घेतली, मला वाटलं काम झालं। परत फोन आला का तुम्ही जिल्हा परिषदांना अर्ज नाही केलेला आहे, परत आली, परत त्यांना अर्ज, मी स्वतः एकटी धावलेली आहे। आणि अक्षरशः मला परमिशन न भेटल्याचा कारण मला कांतीलाल कडू साहेबांनी मदत केली की बाबा मी तुला मदत करतो। त्यांनी फोनवरती सगळ्यांना सांगितले की बाबा आमची पोर उभी राहते, तिला आम्ही पाठिंबा देतो, बाकी काय असेल ते मी बघतो। दुसरी गोष्ट, मला घरातल्यांचा सपोर्ट माझ्या आईने कधीच ना अडवले, कारण की मी नेहमी सत्यासाठी लढत आलेली आहे, आणि शेतकऱ्यांसाठी सर्वात प्रथम मी स्वतः कष्ट करते, मी स्वतः मोलमजुरीशी जाते।
मी स्वतः भांडी घासायला जाते, लोकांचे कपडे धुवायला जाते. मला माहितीये एक शेतकरी म्हणून काय माणूस जगतोय. आणि जी शेती आहे ना, खरंच मी हात जोडून सांगते, सर्वांनी राखून ठेवा. बापाने जे आपल्याला देऊन गेलेले 12.5% आरक्षण, तर खरंच या लोकांच्यात नाही होणार जो काय तो देऊन गेलेला आहे. आणि नवीन मुंबई एअरपोर्टला नाव आमच्या दिबा पाटील साहेबांचं का लागावं त्याचं कारण सांगतो. कारण नवीन पिढीला पण समजलं पाहिजे का आपला बाप काय होता. जेव्हा एअरपोर्टला लहान लहान मुलं जातील, मी स्वतः सांगते, मला नव्हता अभ्यास मी जो केलेला आहे, आता जी सांगते, मी स्वतःला पण अभ्यास नव्हता. मी विचारलं समोरच्याला की बाबा हा कोण होता. जेव्हा समजलं माझ्या अंगाला काटा आला की तो माणूस नेहमीच शेतकऱ्यांसाठी लढला. तो आमदार झाला, खासदार झाला, नगरसेवक झाला, परिषद सगळ्यात तो निवडून आला, पण तो नेहमी शेतकऱ्यांसाठी लढला. आज जर दिबा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला लागला, लहान लहान मुलं विचारतील आपल्याला की पप्पा, बाबा, आई, काका, मामा हे कोण होते, जे त्यांचं नाव लागलेलं आहे आपल्या नवीन मुंबई एअरपोर्टला, की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव आपल्या पनवेल म्हणजे नवीन मुंबई एअरपोर्टला लागलेलं आहे. तर आपण रश्मिता पोपेटा यांच्याशी संवाद साधलेले आहेत. आगरी कोळी कलाकार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांना या ठिकाणी समर्थन देण्यासाठी अनेक राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील मंडळी या ठिकाणी कालपासून येत आहेत. आज स्वतः अतुल म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ते वरिष्ठ नेते आहेत. शिवाय मला तर वाटतं त्यांच्या सगळ्यांशी चांगले संबंध आहेत. म्हणजे अगदी शेतकरी कामगार पक्षाचे जरी असले तरी देखील इथल्या सर्व म्हणजे राजकीय पक्ष असतील किंवा संस्था, सामाजिक संघटना असतील, यांच्याशी त्यांचा सगळ्यांचा चांगला संबंध आहे. शिवाय याविषयी देखील त्यांचा मोठा अभ्यास आहे. त्यांच्याकडे देखील आपल्याला जायचं आहे. साहेब, स्वागत आहे आपलं प्रभात पूर्व न्यूज मध्ये. धन्यवाद सर. एकतर म्हणजे आपण जी सुरुवातीला चर्चा केली की अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या एअरपोर्टला नाव देण्याचं असतं, ती जी प्रक्रिया असते ती क्लिष्ट असते का असं लोकांना वाटत असेल. परंतु आता इथे सत्ताधारी पक्षाच्याच लोकांचं म्हणणं आहे की बाबा प्रोसेस चालू आहे, इथनं एकच ठराव गेलेला आहे, केंद्राकडे देखील एकच नाव आहे, इतर कुठलंच नाव नाही, दिरंगाई लागते, तर ती प्रोसेस आहे आणि त्यांना देखील खात्री आहे की ते नाव लागेल. आणि अशा वेळी फक्त त्यांचं लक्ष वेधावं यासाठी देखील त्यांनी उपोषण केलं होतं. तुम्हाला तुमचा अभ्यास म्हणजे काय सांगतो की खरोखरच अशा पद्धतीनं? निश्चितपणे प्रक्रिया फार काही जटिल आहे किंवा लांब आहे अशातला काही भाग नाही. आपण मोठमोठाले शासन निर्णय जे आहेत ते एका रातोरात होताना पाहिलेले आहेत. तर अशा प्रकारचे मोठे शासन निर्णय जेव्हा एका दिवसामध्ये होत असतील तर एखाद्या एअरपोर्टला, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एअरपोर्टला नाव देण्याची प्रक्रियेला फार विलंब होतोय की ज्याच्यामध्ये अनेक वर्ष निघून गेली. हे हास्यास्पद आहे. नक्कीच शासनाची इच्छाशक्ती, सरकारची इच्छाशक्ती कुठे ना कुठेतरी कमी आहे. याच्यामुळेच हे आहे. आज समजा तुम्ही जे उदाहरण म्हणालात मगाशी की कालच्या दिवशी त्यांनी उपोषण नाही, मी म्हणतो की एक लाक्षणिक आंदोलन केलं. तर त्या प्रकारचं आंदोलन करण्याची सरकारमध्ये असलेल्या नेत्यांना जर गरज वाटत असेल तर निश्चितपणे काहीतरी विसंगती आहे. कारण जर त्यांचाच आवाज जर पोचत नाही तर मग आमच्यासारख्यांच्या सामान्य भूमिपुत्रांचं नक्की काय, हा प्रश्न निर्माण होतो. ज्यांना आपण निवडून दिलोय त्यांचंच जर कोणी ऐकत नसेल शासनामध्ये आणि त्यांना जर आंदोलन करण्याची परिस्थिती येते ती हास्यास्पद गोष्ट आहे. निश्चितपणे इच्छाशक्ती नसल्यामुळे ही गोष्ट घडते. आज आपण पाहतो, नुकताच गेल्या काही वर्षांपूर्वी गोव्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नवीन ओपन झालं त्याला मनोहर पर्रिकर साहेबांचं नाव देण्यात आलं आणि चांगली गोष्ट आहे. ते तिथले फार मोठे नेते होते, त्यांचं नाव देण्यात आलं. आज आमच्या जमिनींवरती सिडकोनी भूसंपादन करून इथे विविध प्रकल्प उभे केले. त्याच्यातला हा एक प्रकल्प आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ. ह्या प्रकल्पाला आमच्या स्थानिक नेत्याचं नाव देण्यात यावं, लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देण्यात यावं, ही प्रत्येक इथल्या भूमिपुत्राची इच्छा आहे. याच्यामध्ये कुठला विशिष्ट पक्ष, गट अशी कुठली गटबाजी नाही. इच्छा प्रत्येकाची आहे, मागणी प्रत्येकाची, आणि तसं असताना देखील नाव दिलं जात नाही. हे कुठेतरी सरकारची इच्छाशक्ती कमी आहे. त्यांना हे नाव द्यायचं नाही हे याच्यातनं नक्कीच लक्षात येतं. कारण एवढी कुठली जटिल प्रक्रिया नाही. आपण मोठमोठाले शासन निर्णय एका दिवसात होतात, ही गोष्ट देखील एका दिवसात होऊ शकते ठरवली तर. बघा ना, म्हणजे हे आंदोलन खूप वर्षांपासून सुरू आहे आणि म्हणजे प्रत्येक वेळेला खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा लोकल रस्त्यावर जमली, आंदोलन म्हणजे करण्यात आली, त्यावेळी लोकांना आश्वासन देण्यात आलं की बाबा हे नाव देण्यात येणार आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं नाव मागे घेऊन हे नाव पुढे म्हणजे आणलं त्यावेळेला आणि ते देण्यात येईल असं आश्वासन सरकारनं दिलं. लोकांना असं वाटलं की बाबा ठीक आहे, आश्वासन दिलं, आता नाव देतील. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा सत्ताधारी पक्ष असतो त्यांची एक स्ट्रॅटेजी असते की एखाद्या विशिष्ट वेळेला आपण नाव देऊ. त्यासाठी इलेक्शन जवळ आहे का ते पाहिलं जातं, इतर कुठला एखादा महत्वाचा मुद्दा आहे ते का पाहिलं जातं. परंतु
माझ्या मते म्हणजे सगळ्या निवडणुका झाल्या अगदी सगळे झाले, सगळे झाले. अगदी म्हणजे खासदारकी, आमदारकी, महानगरपालिका आणि या ठिकाणी नगर परिषदा, त्याच्यानंतर आता मग परत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती. आता कुठलीही निवडणूक राहिलेली नाही. तुमचा अभ्यास काय सांगतो? हे एनकॅश करता आलं असतं त्यांना खरं म्हणजे उदाहरणार्थ या वेळेला जर त्यांनी नाव दिलं असतं तर लोकांची सहानुभूती, भूमिपुत्रांची सहानुभूती सत्ताधारी पक्षांच्या सोबत असते. ती त्यांनी एनकॅश नाही केली. याच्यात तुम्हाला काय वाटतं नेमका? नाही, आता कसं आहे की तुम्ही पहिल्यांदा विचारलं आंदोलनाविषयी, तर आंदोलनं अनेक सारी झाली. अनेक वेळेला आपल्या शासनाशी यावरती चर्चा करता आली. सध्या जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सत्तेमध्ये आल्यापासून आम्ही हे नाव देणार आहोत अशीच इच्छा व्यक्त केली लोकांच्या समोर. अनेक वेळेला जी आंदोलनं झाली, स्थानिक नेते आपल्याला घेऊन जातात तिथे, मुख्यमंत्र्यांची बैठका करून देतात आणि मग ही आंदोलनं बिथरली जातात. त्याच्यामुळे कुठेतरी स्थानिक नेत्यांनी ह्याच्यामध्ये या आंदोलनांना मागे ठेवण्याचं काम पण केलेलं आहे. कारण जर इच्छाशक्ती असेल तर आपण नाव नक्कीच ठेवून घेतलं असतं, पण हे बिथरवलं जातं. आणि दरवेळेला तुम्ही जसं म्हणताय की बाबा एखादी अचूक वेळ बघून करायचं असं, पण ते पण झालेलं नाही. आपण त्याच्यासाठी देखील थांबत होतो की बाबा ह्या इलेक्शन आहेत, त्या इलेक्शन आहेत, आता नाव देतील, नंतर नाव देतील. त्यांनी इलेक्शनच्या पूर्वी तुम्ही हे बघाल की बाबा गेल्या डिसेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ जेव्हा चालू झालं, डोमेस्टिक फ्लाईट चालू झाल्या. आज 6 महिने झाले त्या गोष्टीला. 15 जुलैला येत्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आंतरराष्ट्रीय फ्लाईट उडणार आहे पहिल्यांदा अबुधाबीला. म्हणजे ही घटना देखील फार महत्वाची आहे. आज 6 महिने चालू होऊन अनेक साऱ्या स्थानिक नेत्यांनी आम्ही राजीनामे देऊ, आम्ही सत्तेत राहणार नाही वगैरे अशी वगैरे भाषा पण वापरलेली आहे. पण असं सगळं असताना देखील आजवर ही घटना घडलेली नाही. त्यामुळे लोकांना, भूमिपुत्रांना विश्वास वाटत नाही या सगळ्या प्रक्रियेच्या संदर्भात. आणि ही जी काय ती बाकी सगळी कारणं आहेत की याला विलंब लागतो वगैरे. इच्छाशक्ती असेल तर खरोखर ही प्रक्रिया एका दिवसात करता येऊ शकते, याला कुठलाही विलंब लागू शकणार नाही. पण निश्चितपणे आमच्या भूमिपुत्रांच्या इच्छाशक्तीला बगल देऊन काहीतरी वेगळं मनामध्ये असेल, त्यामुळे ही गोष्ट घडताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आपल्याला हे नाव काही करून द्यायचं. त्यामुळे आज जसं आपण पाहताय की इथे आपल्या एक ताई आहेत ज्या स्वतः आमरण उपोषण करतायत एकट्या बसून इथे, तीच मानसिकता प्रत्येक भूमिपुत्राची आहे. लवकरात लवकर जर आता हे नाव देण्यात आलं नाही तर हे आंदोलन तीव्र होईल आणि हे नाव काही केलं आपण लावून घेणार असतो. बघा, कालच्या आंदोलनाविषयी मी बोलतो. म्हणजे जे सत्ताधारी पक्षाचं आंदोलन झालं, अगदी एअरपोर्टवर त्यांनी त्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी केली. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या तिथे घोषणा देण्यात आला की बाबा विमानतळाला एकच नाव, दिबा पाटील, दिबा पाटील. तुम्ही मान्य करता का की त्यांनाही जाणीव झालेली या गोष्टीची की कुठेतरी दबाव लोकांचा खूप तयार होतो आणि या दबावाला सामोरं जायला त्यांना कठीण जाईल आणि म्हणूनच त्यांना देखील तिथे आंदोलन करावं लागतं, असं वाटतं का? आंदोलन मला फार सिम्बॉलिक वाटतं. म्हणजे त्याच्या मागची त्यांची इच्छाशक्ती फक्त लोक दबावामुळे त्यांना आंदोलन करावं लागतं अशा प्रकारची आहे. खरोखर जर त्यांना नाव देऊन घ्यायचंय, आज सगळ्यातले सगळे इथे निवडून आलेले 80 ते 90% उमेदवार जे आहेत ते सत्ताधारी पक्षातले आहेत. त्याच्यामुळे कारणच नाहीये की बाबा आमच्याकडे कुठेतरी ओपिनियन डिफरन्स आहे असं तर सांगूच शकत नाही. सगळ्यांचं एकमत आहे. प्रत्येक भूमिपुत्राचं म्हणणं आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव लावलं गेलं पाहिजे. त्या मतामध्ये कुठेही विभिन्नता नाहीये. असं असताना जर या लोकांना सिम्बॉलिक आंदोलन करावं लागतं, ज्याला मी सिम्बॉलिक म्हणतो का, तर ते फक्त दिखाव्यापुरतं आहे. त्याच्या मागे जर खरोखर इच्छाशक्ती असेल तर त्यांनी ते नाव लावून घेतलंच पाहिजे. ही त्यांची मुळात जबाबदारी आहे. लोकांनी त्यांना निवडून दिलंय लोकांच्या समस्यांसाठी, लोकांच्या अपेक्षांसाठी. त्यांचं म्हणणं लागणारच नाव प्रोसेस चालू आहे. कधी आज तुम्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू होण्यापूर्वी म्हणत होतात, आज चालू होऊन 6 महिने झालेत, अजून लागत नाही. 100% एकच मिनिट, म्हणजे 100% विमानतळ कार्यान्वित झालेलं नाही. म्हणजे विविध टर्मिनल असतील त्यांच्या अजून, म्हणजे ती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. आणि अशा वेळेला म्हणजे संपूर्ण विमानतळ जेव्हा चालू होईल तेव्हा देखील नाव देता येतं, असं कधी झालेलं आहे का? म्हणजे नाही, असं काही नसतं. तुम्ही नाव तर विमानतळाचं काम चालू करण्या अगोदर पण देता. अनेक साऱ्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रतीचं हे मिळेल, उदाहरणं मिळतील की लोकांनी नावं दिलेली आहेत कामं चालू होण्यापूर्वी देखील. असं असताना तुम्ही जर म्हणताय की बाबा हे 100% चालू झालेलं नाही म्हणून नाव देता येत नाही, ही लोकांची फसवणूक आहे. ही सगळी कारणं आहेत, एक्सक्युजेस आहेत. याला खरोखर आपण कोणी मान्य करू शकत नाही. आमची जी सर्वात मोठी मागणी आहे की भूमिपुत्रांची मागणी आहे, लोकनेते दिबा पाटील ज्यांना आम्ही राष्ट्रीय नेते समजतो त्यांचं नाव हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं गेलंच पाहिजे. जमिनी आमच्या आहेत, त्याच्यामुळे आमची ही मागणी पूर्ण झालीच पाहिजे. शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झालीच पाहिजे. जसं सत्ताधारी पक्षांनी काल आंदोलन केलं, तुम्ही आता विरोधी पक्षात आहात, म्हणजे नाही का, म्हणजे शेतकरी कामगार पक्षात आहात, म्हणजे विरोधी पक्षात आहात, काही देखील या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. तुम्हाला वाटतं का सगळ्या विरोधकांनी मिळून मग पुन्हा एकदा एखाद्या आंदोलनाला तयार व्हायला पाहिजे? 15 जुलै आहे ना, 15 जुलै इंटरनॅशनल फ्लाईट म्हणजे त्यावेळेला त्या ठिकाणी सुरू होणार आहे.
अशा वेळी विरोधकांनी देखील एकत्र येऊन मग असं एखादं आंदोलन करायला पाहिजे का? ती वेळ आलेली आहे का? निश्चितपणे काल अनेक सारे विरोधकांमधले पक्षाचे प्रतिनिधी जासईला जमा झाले होते आणि काल जी काही तिथे सभा झाली त्याच्यामध्ये त्याच प्रकारची घोषणा करण्यात आली. निश्चितपणे एका मोठ्या आंदोलनाची आता अपेक्षा आहे, कारण शासनाने आपल्याला ज्या काही गेल्या जुलैमध्ये देखील आपण जेव्हा प्रयत्न केला आणि जो कबुली जबाब दिला होता की येत्या काही महिन्यामध्ये होईल, आज वर्ष निघून गेलेलं आहे तरी देखील ती घटना घडलेली नाही. त्यामुळे आता आपल्याला खरोखर मोठ्या आंदोलनाची गरज आहे. तेव्हाच जाऊन जेव्हा सत्ताधारी पक्षातले जर लोक जर आंदोलन करायला लागले आहेत याचा अर्थ त्यांचं कोणी ऐकत नाही, तर तेव्हा आपल्या सगळ्यांना, मी म्हणत नाही की फक्त विरोधक, पण आपल्या सगळ्यांना ज्याच्यामध्ये सगळे भूमिपुत्र ते सत्ताधारी पक्षातले असू देत की विरोधातले असू देत, सगळ्यांनी मिळून आता मोठं आंदोलन पुकारण्याची वेळ आलेली आहे आणि ते लवकरात लवकर होणार आहे, कारण त्याची गरजच आहे. तर आपण या ठिकाणी रश्मिता पोपेटा यांच्याशी देखील संवाद साधला. त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आलेले अतुल म्हात्रे साहेब त्यांच्याशी देखील संवाद साधला. एक गोष्ट या ठिकाणी चर्चेतनं आपल्या लक्षात आली असेल की सुरुवातीपासून याविषयी आंदोलन सुरू आहेत, लढा सुरू आहे, सरकार आश्वासन देत आहे, परंतु नाव मात्र दिलं गेलं नाही आणि त्यामुळे निश्चितच भूमिपुत्रांच्या मनामध्ये संताप आहे. मला तर वाटतं की खरोखर सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी म्हणजे क्रेडिट घेता आली असती जर त्यांनी वेळेत नाव दिलं असते. तर आता काय झालेलं आहे, त्यांची देखील आंदोलन सुरू आहेत म्हणजे, आणि त्या ठिकाणी म्हणजे विरोधकांचे देखील सातत्याने आरोप होत आहेत. मधल्या काळात जर खरोखरच एखादं आंदोलन जर विरोधकांनी केलं तर जी सत्ताधाऱ्यांना कदाचित क्रेडिट मिळाली असती विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव देण्याची, तर ती देखील मिळण्याची शक्यता कमी असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणजे वेळेत ही जर गोष्ट झाली तर भूमिपुत्रांच्या भावनांचा देखील आदर केला जाईल असं त्यांना वाटेल, केला आहे आणि खरोखरच त्याची क्रेडिट देखील म्हणजे सत्ताधाऱ्यांना घेता आली असती. मी म्हणेन हा विषय क्रेडिटचा नाहीये, एक तर राजकीय लोक क्रेडिट घेतात, पण मी म्हणतो की हा मूळ मुद्दा आहे आमच्या भूमिपुत्रांच्या इच्छाशक्तीचा, त्यांच्या मागणीचा. त्याच्यामुळे क्रेडिट कोण घेतंय, आमची तर इच्छा घ्यावं त्यांनी क्रेडिट, पण पहिले नाव द्यावं. पण आजपर्यंत त्यांना क्रेडिट देण्यासाठी आपण सगळे शांत बसलोय, पण कित्येक वर्ष निघून गेली अजून देखील क्रेडिट देता येत नाही आपल्याला त्यांना. त्याच्यामुळे क्रेडिट त्यांनी घ्यावं, पण नाव लगेचच्या लगेच द्यावं हीच आपली मागणी असेल. 15 जुलैला इंटरनॅशनल फ्लाईट इथून चालू होते, त्याच्या आधी हे नाव देण्यात यावं आणि तुम्ही क्रेडिट सगळं घ्या, काय आपली हरकत नाही. नाव सांगा तुमचं. विनोद अशोक ठाकूर, दुतुम गाव दुतुम, शेतकरी संघटना अध्यक्ष. विविध संघटना या ठिकाणी या ताईंना पाठिंबा देण्यासाठी येत आहेत आणि त्याचाच एक घटक म्हणून त्यांची संघटना देखील पाठिंबा देते. तुमच्या संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी आले का? हो, संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी. पाठिंबा आहे. रेश्मा ठाकूर, शेमटीकार संघटना उपाध्यक्ष ऋतू. आमच्या संघटनेतर्फे रश्मिताईंना पूर्णपणे पाठिंबा आहे.